जण स्टाफ आलेला आहे तर त्यांच्याशी आपण 2 मिनिटं हितगुज बोलणारच ना. अर्धा कप चहा घेतला त्याच्यासाठी तेवढा वेळ लागून गेला. परंतु मुख्यमंत्री गुन्हेगारांना वाढवतात असं ते म्हणतात. गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे ते गणपत गायकवाडांना तुम्ही त्याच्यामध्ये खुलासा विचारलेला योग्य राहील. परंतु भाजपच्या नेत्यांची गळचेपी होती का शिंदेमुळे काही असं मला काय वाटत नाहीये. पण मुलाला याच्यामधला काय अनुभव असेल तर नाही. मला पण माहिती. गणपत गायकवाड सातत्याने आरोप करतात की श्रीकांत शिंदे हे दबाव टाकतात सातत्याने मोठ्या प्रमाणात. बरोबर आहे. पण या संदर्भातले गणपत शेठ आपल्याला जास्त खुलासा देऊ शकतील. परंतु पोलीस असं कधी स्टेशन अनुभव सुरक्षित वगैरे नाहीयेत का? आपल्या सोबत घडला. पोलीस स्टेशन मध्ये हा प्रकार घडलेला आहे. पोलीस स्टेशन मध्ये पण आता सुरक्षा नाही आहे असं म्हणता येईल का? नाही, असं नाही म्हणता येणार. त्या मोमेंटमध्ये काय झालं हे तुम्हाला मला कोणालाच पण एक माहित जबाबदार नाहीये. आमदारांनी ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे त्या मोमेंट किती असला तरी आमदार हे जबाबदार असतात. मान्य आहे मॅडम. पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिच्युएशन काय होती आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण थोडंसं त्याच्यामध्ये माहिती घेऊया. आपण सगळेजण काल रात्रीपासून हा विषय चालू आहे. आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्याबद्दल कुठलंही कमेंट करणं मी टाळेन. कोणालाही काही सूचना नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये उगाच आपण एचं बी आणि बीचं सी असं काही तथ्य काढू नका. महाराष्ट्राचा बिहार होत राहिला असं काही नाही आहे. महाराष्ट्राचं बिहार होण्याचं काही कारण नाही आहे. कारण आमचं शासन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे सक्षम आहे. पण माझी एकच विनंती आहे सगळ्या पत्रकारांना की आपण उगाचच TRPसाठी किंवा या विषयासाठी कुठेही धचं म करू नका. याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने काम करते हे योग्य पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टींची थोडीशी पॉलिटिकल असेसमेंट करणं टाळलं पाहिजे. काही गोष्टी कायद्याने चालत आहेत तर त्या कायद्यानेच लिगली आपण त्याला बघितलं पाहिजे आणि ते लिगल अँगलनी परंतु ज्या पद्धतीने लीगल पॉइंटने म्हणतात. पण गणपत गायकवाडांनी आरोप पण गंभीर केलेत मुख्यमंत्र्यांवर. सर तुम्हाला परत ते सांगतोय की त्यांनी केलेले आरोप त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना. मी तर आरोप केलेले नाही. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आपापला अनुभव असतो तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. कुटुंबियांना भेटायला जाणार का? गणपत गायकवाड यांच्या कुटुंबियांना तुम्ही भेटायला जाणार मी का? प्रयत्न करीन. आज तुमच्या याच्या गराड्यामधनं बाहेर पडलो तर घरी त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही भेटणार का? मी परत तुम्हाला सांगतोय माझ्या मित्रा की याच्यामध्ये पॉलिटिकल असेसमेंट करणं आपण टाळूया. हा लीगल विषय आहे. याला लीगल अँगल बघितला पाहिजे. वाद